आज आपण डबुकड्यांची भाजी बनवणार आहोत। पाऊस पडला ना डबुकड्यांची भाजी बनवतात, त्यासाठी मी घेतलेला आहे या काश्मीरी लाल मिरच्या आहेत, 5-6 घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, कांदा मोठा एक चिरून घेतलेला आहे, धने पावडर घेतलेलं आहे, 4-5 लवंग, मिरे, मोठी विलायची, स्टार फूल आणि दालचिनी आणि खोबरं। हे आपल्याला मसाला भाजून तो वाटून घ्यायचा आहे। आणि हे डाळीचं पीठ घेतलं आहे, बेसन पीठ, त्याचे आपल्याला डबुकड्या बनवायचे। त्यात आपल्याला हळद, मीठ आणि मिरची पावडर एवढं टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत। तर आता आपण आधी मसाला भाजून घेऊ। त्यामध्ये मी कांदा मसाला भाजणार आहे। हा कांदा आपण भाजून घेणार आहोत। आधी कांदा छान तांबूस रंगावर भाजून घेणार आहोत। तेल टाकून भाजायचं। या भाजीची टेस्ट अगदी नॉनव्हेजच्या भाजीसारखीच येते आणि पाऊस पडला ना तेव्हा ही भाजी बनवतात खानदेशमध्ये। भाजी छान लागते खायला। पावसाळ्याच्या वातावरणामध्ये बाहेर निघत नाही लोक, भाजी काय बनवायची प्रश्न असतो, तर त्यासाठी भाजी झटपट बनते। तर तुम्ही पण तुमच्या घरी एक वेळेस बनवून बघा। बघू शकता कांदा आपला असा झालेला आहे, त्याला मी बाजूला करते आणि याच्यामध्येच आपण खोबरं भाजणार आहोत। तेल टाकून घेतलेलं आहे। खोबरं पण छान असं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं। खोबरं आपल्याला जाळायचं नाही। तर बघू शकतात खोबऱ्याला पण आस लागते छान, खोबरं पण होत राहिलेलं आहे। खोबरं पण छान होतंय, आस लागली खोबऱ्याला। तर बघू शकता आपल्याला खोबरं जाळायचं नाही अजिबात, छान खोबरं पण होत राहिलेलं आहे। नंतर आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचे। त्याच्यामध्येच धने पावडर पण टाकून घेणार आहे। धने पावडर पण याच्यामध्येच टाकून घेणार आहे आणि गॅस ऑफ करते। तर बघू शकता सुगंध पण अगदी छान येतोय, एकदम छान सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा। मसाला आता सर्व एकजीव झालेला आहे। आता थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे। खडे मसाले एवढे त्याच्यात सोडून देणार आहे। हे पण असे भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये। मिरच्याही त्याच्यामध्येच भाजून घ्यायच्या आपल्याला। या मिरच्यांनी भाजी पण छान घट्ट येते आणि अगदी लाल येते आणि दिसताना खूप लाल दिसते, पण तिखट अजिबात लागत नाही। छान मिरच्या आहे, या मिरच्या सगळ्यांनी वापरायला पाहिजे। काश्मीरी लाल मिरची आहे ती। 4 मिरच्या पुष्कळ होतात भाजीला। तर बघू शकतात आपला मसाला रेडी झालेला आहे। आता हा गार झाला का मी ग्राइंड करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। लसूण आणि आलं त्याच्यामध्येच टाकून घेणार आहोत आणि ग्राइंड करून घेतोय आता आपण लगेच थंड झाल्यानंतर। तर बघू शकता मसाला ग्राइंड करून झालेला आहे। मी कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल टाकले, तेलामध्ये मसाला टाकून घेते। मसाला मी जास्त करून ठेवते
म्हणजे दुसऱ्या वेळेस आपल्याला भाजी काही बनवायची असते पटकन हाच मसाला वापरता येतो. तर हा मसाला आपण आता छान होऊ देणार आहोत 15 मिनटं तेल सुटेपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत. मसाला झाला का मग तुम्हाला दाखवते. तर बघू शकतात आपला मसाला छान झालेला आहे. तेल पण सोडून दिलं आहे मसाल्याने. तर आपण याच्यातून मसाला थोडासा काढून घेणार आहे. मी जास्तचा मसाला बनवलेला आहे आणि मग डबू फ्राय आपण सोडणार आहोत त्याच्यात, मग दाखवते तुम्हाला. तर बघू शकतात मसाला छान झालेला आहे. जास्त बनवलेला होता मसाला, थोडा काढून घेतलेला आहे मी. आता मी हे पाणी गरम करून घेतलेलं आहे, पाणी टाकून देतोय मसाल्यामध्ये. एवढं आपल्याला किती ग्रेव्ही करायची त्यानुसार पाणी टाकायचं आहे. एवढं पाणी टाकलं मी. आता या पाण्याला एक बॉईल येऊन देणार आहे आणि डबुकड्यांसाठी लागणारं बेसनाचं पीठ मी भिजवून घेते. तोपर्यंत हे पाणी बॉईल होतं. तर बघू शकता त्याच्यात डाळीचं पीठ, हळद, मीठ आणि मिरची पावडर मिक्स केलेलं आहे. आता मी पाणी टाकून हे मिक्स करून घेते. याचं असं पातळ गोड बनवून घ्यायचं आहे आपल्याला. काय नाही, एवढ्याच बेसनामध्ये 3 ते 4 लोक जेवण करू शकतात. पावसाळ्यामध्ये ही भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. फक्त आपण 2 मिनिटं भिजू देणार आहोत हे पीठ आणि लगेच डबुकड्या सोडणार आहोत पाण्यामध्ये. तर आता हे मिक्स करून झालेलं आहे. तर आपण आता डबुकड्या सोडू तेव्हा बघा. आता बघा आपला रस्सा छान बॉईल झालाय. आता मी वड्या सोडते त्याच्यामध्ये. आपल्याला कशा प्रकारे सोडायच्या आहे, छोट्या मोठ्या त्या प्रकारे टाकायच्या. आणि झाल्यावर आपल्याला कसं लक्षात येतं ते डबुकड्या अशा वरती पाण्यामध्ये तरंगतात, वरती तरंगायला लागतात. समजून जायचं का त्या आपल्या शिजल्या आहेत, झाल्या आहेत. तर बघू शकतात अशा छान आपल्या वड्या होत आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही भाजी केलीच पाहिजे. तर बघू शकतात भाजी आपली छान झालेली आहे. अगदी नॉनव्हेजच्या भाजीसारखी भाजी खायला पण लागते आणि दिसायलाही तशीच दिसते. तर बघा ही भाजी रेडी. भाजी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.